शहीद अशोक कामटे विचारमंच सोलापूरतर्फे 26/11 संविधान दिनाचे औचित्य साधून व 26/11/2028 रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ सोलापूरचे तत्कालीन लोकप्रिय पोलीस आयुक्त शहीद अशोकजी कामटे यांच्या 18व्या पुण्यतिथीनिमित्त सोलापुरातील शिवस्मारक सभागृह येथे भव्य रक्तदान शिबिराचं व मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं उद्घाटन शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे सौ सुप्रज्ञा शेटे यांच्या हस्ते करण्यात आलं। शहीद अशोक कामटे यांच्यावर सोलापूरकरांनी भरभरून प्रेम केलं आहे। 18 वर्षापूर्वी शहीद झालेल्या अशोक कामटे यांना सोलापूरकर देवाचा दर्जा देतात। सोलापूरकर कामटे यांचे कार्य कधी विसरणार नाहीत असे मनोगत डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी श्रद्धांजली प्रीत्यर्थ व्यक्त केली। हा यज्ञ रक्तदानाचा यज्ञ त्यांनी सुरू ठेवलेला आहे। कारण खूप संघटना येतात, पहिले 2, 4, 5 वर्ष करतात, नंतर ते काम थांबतं। पण एखाद्या हुतात्मा झालेल्या IPS अधिकाऱ्याचं सदैव स्मरण ठेवणं, मी अनेक ठिकाणी जातो महाराष्ट्रामध्ये, सोलापूरकरांचं कौतुक यासाठी करत असतो। एखादा IPS अधिकारी जिवंत असताना त्याच्यापासून काही लाभ मिळेल म्हणून मुजरे करणारे उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या प्रवृत्ती सर्व ठिकाणी असतात। पण एखादा IPS जिवंत नाहीये, तो हुतात्मा झालाय, तरी सुद्धा त्याच्यावरती नितांत प्रेम करणारं कोणतं शहर असेल तर त्याचं नाव आहे सोलापूर। बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं, मला म्हणूनही दाखवतात की त्या 2 व्हीलरच्या पाठीमागच्या नंबर प्लेटवर पण कामटे साहेबांचा फोटो आहे, काही ठिकाणी दुकानांमध्ये फोटो आहे, देवदेवतांचे फोटो लोकांनी बघितले। परंतु एका देशासाठी हुतात्मा झालेल्या IPS अधिकाऱ्याचा फोटो देवतुल्य भावनेने लोक जपतात। हा सोलापूरचा संस्कार आहे, हा सिद्धरामेश्वरांचा संस्कार आहे, महात्मा बसवेश्वरांचा संस्कार आहे। त्यांच्या पावन पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, की 12व्या शतकामध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून जगाला समतेचं तत्व शिकवणाऱ्या महात्मा बसवेश्वरांची ही भूमी आहे, सिद्धरामेश्वरांची भूमी आहे। हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये दुष्काळावरती मात करण्यासाठी 4000 सोलापूरकरांना घेऊन, स्वतः कुदळ फावडं घेऊन लोकसहभागातून हिंदुस्थानाच्या इतिहासातला पहिला तलाव खोदणाऱ्या सिद्धरामेश्वरांचा हा महाराष्ट्र आणि सोलापूर आहे। त्यामुळे इतकं वैशिष्ट्य वेगळं आहे। आज मी व्यासपीठावरील सर्वांचं नामोल्लेख करणं वेळेअभावी शक्य नाही, पण खरं तर ज्यांचं स्मरण केलं पाहिजे, ज्यांनी 26 नोव्हेंबरच्या या भारताविरोधाच्या हल्ल्याला सक्षमपणे तोंड दिलं, ते सर्वश्री कैलासवासी अशोकजी कामटे, हेमंत करकरे, विजयजी साळसकर, संदीप उन्नीकृष्णन, गजेंद्र सिंग, शशांक शिंदे, राहुल शिंदे, जयवंत पाटील, योगेश पाटील, बळवंत भोसले, बापूसाहेब दुर्गुडे, प्रकाश मोरे, विजय खांडेकर, अरुण चित्ते, अमादास पवार, तुकारामजी कुंबळे, मुरलीधर चौधरी या 18 हुतात्म्यांना मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो। कारण यांच्यामुळे हे राष्ट्र वाचलंय। खरं तर हा विषय घेऊन मी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज 26 नोव्हेंबरला असते तर हा विषय तेव्हा मी सोलापुरात स्थायिक नव्हतो, मी राहुरी आयुर्वेद महाविद्यालयात प्राध्यापक होतो। आणि ही घटना झाल्यानंतर अरुण जाधव हा योद्धा उजव्या दंडामध्ये 3 गोळ्या आणि डाव्या दंडामध्ये 2 गोळ्या अशा अवस्थेमध्ये मी टीव्हीवरती उपचार घेताना बघितला आणि पत्नीला बोललो की मी मुंबईला चाललोय आणि मी थेट अरुण जाधवांना भेटायला गेलो, कारण त्या सगळ्या क्वालिसमध्ये वाचलेला एकमेव तो योद्धा होता। शहीदांना श्रद्धांजली देताना 85 देशभक्त तरुणांनी रक्तदान अर्पण केलं। या शिबिरामध्ये नेत्ररोग, मोतीबिंदू तपासणी, 120 रुग्णांची तपासणी करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी शहीद अशोक कामटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंदूर, सल्लागार राजू हौशेट्टी, विनायक विटकर, सुरेश शहापूरकर, वैशाली गुंड, धर्मेंद्र करपेकर, काशीनाथ भदगुंगी, आनंद तालीकोटी, रुपेश करपेकर, राजू पालकर, विकास कुंदूर, गिरीश विजापुरे, दीपक उप्पळकर, विजय पुकाळे, निरंजन बोद्दुल, संतोष विजापुरे, संजय कुंदूर, शशिकांत गंगेकर आदी मान्यवर उपस्थित होते।
लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।